देशभर गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचं बीड कलेक्शन उघडकीस आलं आहे आणि यातील प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना उच्चस्तरीय तपासी यंत्रणांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची कसून चौकशी देखील सुरू केली. तर याच पी.व्ही. कुलकर्णी याचा बीड शहरामध्ये टोलेजंग सदनिका उभारण्याचं सुरू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी ही त्याची मूळ जागा आहे आणि याच ठिकाणी ही सदनिका उभारली जाते. विशेषतः ही सदनिका उभारत असताना जी नगरपालिकेच्या परवानग्या आहेत त्या संदर्भात देखील परवानग्या घेतल्या गेल्यात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. विशेषतः शेजारी असलेलं जे काही ओपन पेसवरती इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे, मात्र जो ओपन पेस आहे तो देखील रेकॉर्डवरती कमी दिसत असल्याचं देखील सांगितलं जातं. आणि विशेषतः या ज्या ठिकाणी ही सदनिका बांधायला चालू हा रस्ता आहे, रस्त्यावरती देखील समोर अशा पद्धतीनं बांधकाम करत असताना जे नियम आहेत आणि नगरपालिकेचे नियम आहेत ते देखील पाळले गेलेले आहेत. दुसरीकडे नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून जी कोट्यवधी रुपयाची माया कमवली त्याच्या माध्यमातून अशाच पद्धतीने पी.व्ही. कुलकर्णी यांचे कुठं बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर ही माया गुंतवून परत डबल पैसा कमवण्याचा जो काही प्रयत्न केला जातो तो कशा पद्धतीने सुरू आहे हे देखील आता तपासी यंत्रणामधून उघड होणार आहे. मात्र सध्या तरी बीड शहरामध्ये ही जवळपास 5 मजली सदनिका आणि त्याचा प्लॅन देखील समोर आलेला आहे आणि जवळपास 32 याच्यामध्ये फ्लॅट देखील असणार आहे. त्यामुळे नेमकं हा जो काही पैसा आहे हा पैसा कशा पद्धतीने कमवला गेला, बरोबर याच सदनिकेमध्ये आणखी कोणी पार्टनरशिपमध्ये आहे का या संदर्भातली माहिती मिळू शकली नाही. नगरपालिका प्रशासनाकडून आता याची देखील चौकशी करणं अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीची इथल्या लोकांकडून मागणी केली जाते. विशेषतः महालक्ष्मी मंदिर शेजारी असताना त्याच्या देखील काही जागेवरती अतिक्रमण केले का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे नीट घोटाळा करून लाखो जे विद्यार्थी आहेत त्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करून कोट्यवधीची माया जमवणाऱ्या या पी.व्ही. कुलकर्णी याच्यावरती अशा पद्धतीने जी जमवलेली माया आहे याची देखील चौकशी केली जावी आणि जर अतिक्रमण आणि इथं ओपन पेसवरती जर अतिक्रमणाचा भाग झालेला असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी आता बीडकरांकडून केली जाते. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.